पालिकेला मी त्यांचे धन्यवाद मानतो, कारण हा जो ट्रॅक या ठिकाणी विमानतळाच्या बाजूला या ठिकाणी तयार केलेला आहे, यामुळे सर्रास आम्ही दररोज मॉर्निंग वॉकला ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस या रोडच्या साईडने जात असताना बरेच वेळा वाहनं येऊन त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होण्याची जास्त शक्यता होती आणि बऱ्याचशा मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांना त्रास होत होता. त्यामुळे हा ट्रॅक झाल्यामुळं निश्चितच आता लोकांना बिनधास्तपणे या ठिकाणी आपल्या मनसोक्त पद्धतीने या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जाता येते आणि आपले आरोग्य त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवता येते. कुठल्या प्रकारचा धोका गडबड या ठिकाणी होत नाही. नमस्कार नांदेडकर, आज आपण चैतन्यनगर इथे आलेले आहोत. मोठ्या प्रमाणात सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकचा ट्रॅक केलेला आहे. नांदेडकरांसाठी खूप चांगली सुवर्ण संधी मिळालेली आहे. पाहू शकता तुम्ही व्यायाम करण्यासाठी मोठे मोठे साधन लावलेले आहेत आणि स्वच्छता बी तुमचं काय प्रश्न आहे ते सांगा ना तुम्ही. आहे आणि अजून थोडी चांगली सुविधा केली तर सर आपलं नाव काय आहे बोला सर. मी श्रीनिवास मस्के गेल्या जवळपास 1.5 महिन्यापासून या ट्रॅकवर येतोय. इथून माझं घर तसं पाहिलं तर एक 2.5-3 किलोमीटरवर आहे. तरी सुद्धा मी मोटरसायकलवर या ठिकाणी येऊन थांबतो आणि हा 2 किलोमीटरचा हा सुंदर असा ट्रॅक या ठिकाणी बनवलेला आहे. खरं तर मी म्हणतो की नांदेडमध्ये फिरण्यासाठी फारशी जागा उपलब्ध नाहीये लोकांना, परंतु हा निसर्गरम्य असलेला हा ट्रॅक आहे, ज्याच्या दोन्ही बाजूनं सुंदर अशी झाडं लावलेली आहेत, फुलांची झाडं आहेत आणि नांदेडमध्ये सगळ्यात स्वच्छ असलेला ट्रॅक जर कोणता असेल तर केवळ एवढाच ट्रॅक आता उरलेला आहे. बाकीच्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी रस्त्याच्या बाजूला असल्या कारणानं 2 किलोमीटरहून देखील मी या ठिकाणी 2-3 किलोमीटरहून येऊन देखील या ट्रॅकवर हे करतो आणि विशेष फक्त फिरण्यासाठीच ट्रॅकचा या ठिकाणी वापर नाहीये, तर या ठिकाणी विविध व्यायाम करण्यासाठी देखील सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु आताच आमच्या मित्रांनी म्हटल्यासारखं की या ठिकाणी या ज्या सुविधा दिलेल त्या सुविधा दुरुस्तीसाठी देखील मेंटेन करण्यासाठी देखील प्रशासनानं याकडं लक्ष घालणं गरजेचं आहे. इथलं जे शौचालय आहे ते शौचालयाचा प्रॉब्लेम आता माझी मिसेस देखील या ट्रॅकवर माझ्या सोबत येते, परंतु तिला एक वेळेस बाथरूमला जाण्याचा खूप त्रास झालेला होता. ह्या जे या ठिकाणी शौचालय बांधण्यात आलेली आहे, परंतु त्याचा काही उपयोग सुरू केलेला नाहीये, त्याला लॉक लावलेले आहेत. त्याच्याकडेही शासनानं लक्ष द्यावं आणि फार मोठ्या प्रमाणात महिला देखील या ठिकाणी असतात आणि सिक्युरिटीच्या दृष्टीनं देखील या ठिकाणी काही व्यवस्था महिला सिक्युरिटीच्या दृष्टीनं देखील तैनात केली तर अत्यंत सुंदर असं होईल. बाकी नांदेडमध्ये तर फिरण्यासाठी दुसरी कोणती जागा उपलब्ध नाहीये असं मला या ठिकाणी वाटतं. आपलं नाव काय? कंटिन्यू मध्ये मेंटेनन्स करतात तर सगळं आयटम खराब व्हावे, ते मेंटेनन्स करा म्हणून कंटिन्यू. काय काय योजना केली पाहिजे इथं भविष्यामध्ये सांगा ना. आयटम छान आहेत सगळे, पण त्याचं मेंटेनन्स कमी आहे. याचप्रमाणे खूप नागरिक आहेत. आपलं नाव काय? दीपक मठपती, माध्यम प्रतिनिधी आहे नांदेड. मला एकच वाटतं की आपलं सुंदर जे नांदेडचे लोकांनी सगळं नांदेडकर जे आहेत त्यांनी या सुंदर ट्रॅकचा आनंद घ्यावा फिरण्यासाठी. आणि इथली स्वच्छता जी सरांनी म्हणले जातात मस्के सरांनी, इथं ओपनच होत नाही. मी 2दा-3दा इथले इंजिनियर जे मेंटेनन्स करतात त्यांना सुद्धा बोललेलो आहे, तर त्यांनी म्हणले स्वच्छता असते कधी नसते, मेंटेन होत नाही तेवढं. पण त्यांना मी बोललो होतो मी मागे, तर त्यांनी म्हणले ठीक आहे आम्ही देखभालची व्यवस्था करू. आणि इथं पण साफसफाईचं मी सांगितलेलं आहे की व्यायाम व्यवस्था, तर ठीक आहे म्हणले. पण अजून हे पावसाळ्यामुळे कोणी लक्ष दिलेले नाही, तर दखल घ्यावी एवढीच विनंती करतो मी. मोठ्या प्रमाणात काही नागरिक आहेत आणि व्यायाम करत आहेत. काही आपलं नाव काय आहे, कारण कुठून आले तुम्ही बोला. मी ज्योती डेबळे, मी राहणार चैतन्यनगर. इथे गेली 4-5 महिन्यापासून मी दररोज फिरण्यासाठी आणि इथले जे व्यायामाचे पॉइंट ठेवलेले आहेत ते दररोज नित्यनियमाने करते. याच्यामुळे माझ्या वजनामध्ये बराचसा कमी झालेलं आहे. या जे साहित्य आहेत त्यांचा वापर करून आणि त्याच पद्धतीने आजची जी जीवनशैली लोकांची झालेली आहे, वजन वाढणे, याच्यामुळे वेगवेगळ्या आजारांना नागरिकांना सामोरे जावं लागत आहे. तर त्या दृष्टिकोनातून हे जे साहित्य ठेवलेले व्यायाम करण्यासाठी, तर जे प्रायव्हेटमध्ये आपण पैसे फीस भरतो त्याच्या तुलनेमध्ये गव्हर्नमेंटने जी ही स्कीम काढलेली ती नागरिकांसाठी अत्यंत उपयोगाची आहे. धन्यवाद. अजून काही नागरिक आहेत त्याप्रमाणे कशी आहे सर इथली व्यवस्था? व्यवस्था ते सगळं छान आहे हो,
थोडं मेंटेनन्स पाहिजेच पाहिजे. आणि आयटम पाण्यानं याच्यानं हव्यानं तो खराब होते. त्याच्याकडे मेंटेनन्स करणं अति आवश्यक आहे. याचप्रमाणे काही नागरिक सुद्धा आहेत. बोलतो का? बोला काका, बोलता. काही नागरिक आहेत, बोला काका. काय नाव आहे आपलं? माझं नाव देवराव बनसोडे. मी सांगवीचा राहणारे आहे. इथपर्यंत मी दररोज सकाळी येतो. मी थोडे इथं व्यायाम करते 10 मिनिटं. पण ते सगळं काय ते बघा, हे कचरा आहे, घाण, हे सगळं नाश झालेलं आहे, दुरुस्त केलेलं नाही, दुरुस्त नाही, स्वच्छता नाही बिलकुल. पुन्हा बाथरूम, संडास काय योजना केली पाहिजे आता ती सध्या बाथरूम पाहिजे, संडास पाहिजे, इथं आल्यानं फिरायला पाहिजे की नाही, हे साफ पाहिजे सगळं. हा, इकडून इकडंच छान आहे, थोडस फिरता येते व्यवस्थित. पण अशी काही एवढं नाही डेव्हलप नाही, स्वच्छता नाही. आणि हा स्वतंत्र ट्रॅक झाल्यामुळे निश्चितच महानगरपालिकेचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. काय उपाययोजना केली पाहिजे भविष्यामध्ये? भविष्यामध्ये हा जो इथं जो व्यायामासाठी जे त्यांनी हे बनवलं, या ठिकाणी थोडेसे पाणी वगैरे येत असल्यामुळं बरेचशे वेळा इथं बऱ्याचशा लोकांना व्यायाम करता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी जर आणखी जरा व्यवस्था केली आणि भविष्यामध्ये याची जर स्वच्छता आणखी जर चांगल्या पद्धतीने केली तर फिरत असताना थोडंसं मन आणि फ्रेश या ठिकाणी वाटायला लागतंय. म्हणून वारंवार याची स्वच्छता महानगरपालिकेने पाळावी अशी मला वाटतं.